हॅलो स्टुडंट, आज आपण न्यू टॉपिक स्टार्ट करणार आहोत. न्यू युनिट मॅट्रायसेस. ओके, तर फर्स्ट ऑफ ऑल आपण जाणून घेऊया मॅट्रायसेस म्हणजे काय. ओके, तर डिटर्मिनंट आपण बघितला. ओके, डिटर्मिनंट आपण काय बघितला. डिटर्मिनंटची काय डेफिनेशन होती. अ स्क्वेअर अरेंजमेंट ऑफ एम एन नंबर. अ स्क्वेअर अरेंजमेंट ऑफ एम एन नंबर इन एम रोज अँड एम कॉलम. ओके, या टाईपमध्ये आपण डिटर्मिनंट बघितला. तर मॅट्रायसेस काय. अ रेक्टँग्युलर अरेंजमेंट ऑफ एम एन नंबर. अ रेक्टँग्युलर अरेंजमेंट ऑफ एम एन नंबर इन एम रोज अँड एम कॉलम एनक्लोज इन स्क्वेअर ब्रॅकेट और पॅरांथेसिस. ओके, और पॅरांथेसिस. त्यामध्ये काय होतं. अ स्क्वेअर अरेंजमेंट ऑफ एम एन नंबर. डिटर्मिनंटची डेफिनेशन काय होती. अ स्क्वेअर अरेंजमेंट ऑफ एम एन नंबर इन एम रोज अँड एम कॉलम इनक्लोज बाय टू व्हर्टिकल बार. टू व्हर्टिकल बार याला म्हणतो आपण डिटर्मिनंट. अँड अ रेक्टँग्युलर अरेंजमेंट ऑफ एम एन नंबर इन एम रोज अँड एम कॉलम्स एनक्लोज बाय स्क्वेअर ब्रॅकेट और पॅरांथेसिस याला काय म्हणतो आपण. मॅट्रिक्स ऑफ ऑर्डर किती आहेत. एम रो आहेत अँड एन कॉलम आहेत. म्हणजे त्याची ऑर्डर काय होईल. एम बाय एन. एम बाय एन. तेच मी इथं राईट केलेलं आहे. अ रेक्टँग्युलर अरेंजमेंट ऑफ एम एन नंबर्स इन एम रोज अँड एन कॉलम्स एनक्लोज इन स्क्वेअर ब्रॅकेट याला म्हणतो आपण स्क्वेअर ब्रॅकेट और याला म्हणतो आपण पॅरांथेसिस इज कॉल्ड अ मॅट्रिक्स ऑफ ऑर्डर एम बाय एन. ओके, तर आपण एखादं एक्झाम्पल पाहू. सपोज कन्सिडर अ मॅट्रिक्स 2 4 -5 3 2 1 6 9 10. ओके, जनरली मॅट्रिक्स डिनोटेड बाय कॅपिटल लेटर. सपोज ए बी सी डी. ओके, मॅट्रिक्स आपण जनरली डिनोट कशाने करतो. कॅपिटल अल्फाबेट कॅपिटल लेटर ए बी सी डी याला आपण कन्सिडर करू मॅट्रिक्स. ए इक्वल्स टू हा मॅट्रिक्स आहे. अँड देअर एलिमेंट्स. या मॅट्रिक्समध्ये हे जे काही नंबर आहेत 2 4 -5 याला म्हणतो आपण एलिमेंट्स. एलिमेंट्स याला काय म्हणतो आपण. एलिमेंट्स. अँड धिस एलिमेंट्स आर जनरली डिनोटेड बाय ए आय जे. आय और जे इक्वल्स टू 1 2 3 अप टू एम और एन. ओके, आय इक्वल्स टू 1 2 3 अप टू एन अँड जे इक्वल्स टू 1 2 3 अप टू एन. या प्रकारे आपण ते एलिमेंट रिप्रेझेंट करत असतो. तर याच्यामध्ये हा जो 5 आहे याची पोझिशन काय आहे. कोणत्या रोमध्ये आहे. हा फर्स्ट रोमध्ये आहे. म्हणजे आय इक्वल्स टू काय फर्स्ट. अँड जे कोणत्या कॉलममध्ये आहे. थर्ड. जे इक्वल्स टू थर्ड. म्हणजे या -5ची पोझिशन काय होईल. ए आय जे ही पोझिशन असते. तर आय इक्वल्स टू 1 जे इक्वल्स टू 3. म्हणजे या -5ची एलिमेंट किती आहे. A13 -5. सिमिलरली या 6साठी काय राहील. ए फर्स्ट कॉलम थर्ड रो A3 1. 10साठी A33. ए आय जे किती आहे 33 हा राहील 10. हे झाले एलिमेंट्स ऑफ अ मॅट्रिक्स. ओके, नेक्स्ट ऑर्डर ऑफ अ मॅट्रिक्स M by n is generally denoted by M cross n. Here a matrix A containing 3 rows and 3 columns is called matrix of order 3 by 3. Okay, next example घेणार आहोत आपण. B equals to consider matrix 2 5 -10 9 0 6. यामध्ये किती रो आहेत. 1 2 3. म्हणजे याची ऑर्डर काय होईल 3 रोज. कॉलम किती आहेत 1 अँड हा सेकंड.
a matrix B containing 3 rows and 2 columns, then it's called B is a matrix of order 3 by 2. Similarly, consider a C matrix containing 2 rows and 3 columns. या मॅट्रिक्सची ऑर्डर काय होईल 2 by 3. A matrix C containing 2 rows and 3 columns, then the matrix C is called of order 2 by 3. Okay. Next, ही झाली डेफिनेशन कशाची मॅट्रिक्सची. काय आहे डेफिनेशन? अ रेक्टँग्युलर अरेंजमेंट ऑफ mn नंबर्स इन m rows and m columns enclosed in square bracket or parenthesis is called a matrix of order m by n. नेक्स्ट आपण बघणार आहोत की मॅट्रायसेसचा आपण स्टडी करत आहोत. ओके. जनरली मॅट्रायसेस आर यूज इन इकॉनॉमिक्स, स्टॅटिस्टिक and atomic physics, इकॉनॉमिक्स, स्टॅटिस्टिक, ॲटॉमिक फिजिक्स यामध्ये जनरली या मॅट्रायसेसचा यूज होतो. और ऑपरेशन रिसर्च OR हा एक पेपर राहतो MSCला त्यामध्ये ऑपरेशन रिसर्चमध्ये जनरली आपल्याला मॅट्रायसेसचा यूज होताना दिसतो. ओके. तर अशा प्रकारे आपण याचा स्टडी करत असतो. ॲटॉमिक फिजिक्स हा फिजिक्सचा पार्ट आहे, फिजिक्सचा टॉपिक आहे ॲटॉमिक फिजिक्स. यामध्ये जनरली मॅट्रायसेसचा यूज केला जातो. ओके. नेक्स्ट, मॅट्रिक्स ऑफ ऑर्डर m by n represented as, consider matrix A equals to matrix of order m by n represented as A11, A12, A13 up to A1n. ओके. कोणता रो चालू आहे आपला? फर्स्ट रो आहे A11. हा कुठं आहे? फर्स्ट रोमध्ये. सेकंड कॉलम A12, A13 थर्ड कॉलम फर्स्ट रो अप टू A1n म्हणजे काय? फर्स्ट रो अँड nth कॉलम. सिमिलरली सेकंड रो A21, A22, A23 अप टू A2n. नेक्स्ट A31, A32, A33 up to A3n. सेम फर्स्ट रो, सेकंड रो, थर्ड रो अप टू mth रो. ये m कॉलम फर्स्ट, ये m2, ये m3 एंड ये कोणता रो आहे? mth रो आहे. अँड कॉलम कोणता आहे? n. कॉलमसुद्धा कोणता आहे? n. हा झाला मॅट्रिक्स ऑफ ऑर्डर m by n. या मॅट्रिक्समध्ये आपल्याला m रो अँड n कॉलम दिसत आहेत. ओके. तर या मॅट्रिक्सची ऑर्डर किती झाली? m by n. हे झालं आपलं जनरल मॅट्रिक्स ऑफ ऑर्डर m by n. ओके. आता आपण पाहणार आहोत टाइप्स ऑफ मॅट्रायसेस मध्ये फर्स्ट आहे रो मॅट्रिक्स. रो मॅट्रिक्स कशाला म्हणू आपण? ज्या मॅट्रिक्समध्ये एकच रो असेल त्या मॅट्रिक्सला आपण काय म्हणणार? रो मॅट्रिक्स. तर राईट करायचं आपल्याला अ मॅट्रिक्स having only one
row is called row matrix. Is called row matrix. A matrix having only one row is called row matrix. ओके, सिंपल डेफिनेशन आहे. ज्या मॅट्रिक्समध्ये एकच रो असेल त्या मॅट्रिक्सला आपण काय म्हणतो? रो मॅट्रिक्स. जनरली ऑर्डर ऑफ रो मॅट्रिक्स इज किती राहील ते? रो 1 म्हणजे यमची व्हॅल्यू काय होईल? रिप्लेस होईल. म्हणजे 1 क्रॉस n व्हेअर n ग्रेटर दॅन ऑर इक्वल्स टू 1. ऑर्डर ऑफ रो मॅट्रिक्स ही किती राहते? 1/n. n ग्रेटर दॅन ऑर इक्वल्स टू 1. फॉर एक्झाम्पल 1 2 -5 यामध्ये रो किती आहे? 1 क्रॉस कॉलम हा फर्स्ट कॉलम, सेकंड कॉलम, थर्ड कॉलम म्हणजे 3. सेकंड एक्झाम्पल या मॅट्रिक्समध्ये किती रो आहेत? एकच रो आहे. याला आपण कन्सिडर करू ए, याला कन्सिडर करू आपण बी. बी मॅट्रिक्समध्ये किती आहे? एकच रो आहे. कॉलम किती आहेत? हा फर्स्ट कॉलम आणि हा सेकंड कॉलम. म्हणजे मॅट्रिक्स बी ची ऑर्डर किती राहील? 1/2 अँड मॅट्रिक्स ए ऑर्डर किती राहील? 1/3. 1/n, n ग्रेटर दॅन ऑर इक्वल्स टू 1. नेक्स्ट आहे कॉलम मॅट्रिक्स. कॉलम मॅट्रिक्स काय राहील मग? सिमिलरली रो मॅट्रिक्स. अ मॅट्रिक्स हॅव्हिंग ओनली वन कॉलम. अ मॅट्रिक्स हॅव्हिंग ओनली वन कॉलम is called column matrix. कॉलम मॅट्रिक्स याची ऑर्डर किती राहील? जनरली कॉलम एकच म्हणजेच काय? m चेंजेबल म्हणजे m/1 व्हेअर m ग्रेटर दॅन ऑर इक्वल्स टू 1. m greater than or equals to 1. For example, a matrix A equals to कॉलम एकच पाहिजे आपल्याला 1 2 5. 1 2 5 कॉलम किती याच्यामध्ये? एकच आहे. कोणता? 1 2 5. रो मात्र किती आहेत? फर्स्ट रो, सेकंड रो, थर्ड रो. 3/1. मॅट्रिक्स ए ची ऑर्डर किती राहील? 3/1. सिमिलरली मॅट्रिक्स बी इक्वल्स टू -2 -3. रो किती आहे त्याच्यामध्ये? 2. फर्स्ट वन -2, सेकंड रो -3. कॉलम किती आहे? एकच आहे. कोणता? -2 -3. म्हणजे या मॅट्रिक्स बी ची ऑर्डर किती राहील? 2/1. ओके, सिंपल डेफिनेशन है. रो मैट्रिक्स का है अ मैट्रिक्स हैविंग ओनली वन रो इज कॉल्ड रो मैट्रिक्स एंड कॉलम मैट्रिक्स ची अ मैट्रिक्स हैविंग ओनली वन कॉलम इज कॉल्ड कॉलम मैट्रिक्स. सो यामध्येच आणखी एक कन्सिडर अ मैट्रिक्स ए इक्वल्स टू -6. ऑर्डर किती यायची? 1/1. बी इक्वल्स टू मॅट्रिक्स 5. या मॅट्रिक्सची सुद्धा ऑर्डर किती आहे? 1/1. या टाईपच्या मॅट्रिक्समध्ये किती एलिमेंट आहेत? फर्स्ट मॅट्रिक्स ए मध्ये किती एलिमेंट आहेत? 1. सेकंड मॅट्रिक्स बी मध्ये किती आहेत? 1च आहे. एलिमेंट किती आहेत? 1. याला काय म्हणू आपण? सिंगल एलिमेंट. ओके, याच्यावरून एक नोट तयार होते. अ सिंगल एलिमेंट मॅट्रिक्स इज रो मॅट्रिक्स ॲज वेल ॲज कॉलम मॅट्रिक्स. सिंगल एलिमेंट matrix is row matrix
as well as column matrix. Column matrix. Okay, ते कसं? सिंगल एलिमेंट मॅट्रिक्स इज रो मॅट्रिक्स एज वेल एज कॉलम मॅट्रिक्स. रो मॅट्रिक्सची डेफिनेशन आहे काय आहे? अ मॅट्रिक्स हॅविंग ओनली वन रो. फर्स्ट मॅट्रिक्समध्ये किती रो आहेत? एकच रो आहे. सेकंडमध्ये सुद्धा किती आहे? एकच रो आहे. म्हणजे हा काय झाला आपला रो मॅट्रिक्स सुद्धा झाला. नेक्स्ट कॉलम मॅट्रिक्स. अ मॅट्रिक्स हॅविंग ओनली वन कॉलम. यामध्ये किती कॉलम आहेत? एकच कॉलम आहे. यामध्ये सुद्धा एकच कॉलम आहे. म्हणजे सिंगल एलिमेंट मॅट्रिक्स त्याला काय म्हणू शकतो आपण? रो मॅट्रिक्स सुद्धा म्हणू शकतो आणि कॉलम मॅट्रिक्स सुद्धा म्हणू शकतो. ओके. नेक्स्ट टाईप आहे झिरो मॅट्रिक्स ऑर नल मॅट्रिक्स. झिरो मॅट्रिक्स और नल मॅट्रिक्समध्ये जे काही एलिमेंट राहतील ते टोटल एलिमेंट काय राहतील? झिरो राहतात. ओके. टोटल एलिमेंट काय राहतात? झिरो राहतात. थर्ड टाइप आहे नल मॅट्रिक्स और झिरो मॅट्रिक्स. झिरो और null matrix. A matrix in which every element are zero is called null matrix or zero matrix. Is called null matrix or zero matrix. A matrix in which every element are zero is called null matrix or zero matrix. For example, a matrix A of order 2 by 2 2 by 2 2 by 2 चा मॅट्रिक्समध्ये किती रो राहतील? 2 रो राहतील आणि 2 कॉलम. सो फर्स्ट रो 0, सेकंड 0 0. अ मॅट्रिक्स इन विच एव्हरी एलिमेंट्स आर 0 0 0 0 0. या टाईपच्या मॅट्रिक्सला आपण काय म्हणतो? नल मॅट्रिक्स. कन्सिडर अनदर मॅट्रिक्स ऑफ ऑर्डर 3 by 3 0 0 0 0 0 0 0 0 0. 3 by 3 matrix. A matrix in which every elements are 0 is called null matrix or zero matrix. Okay. And it is denoted by capital O. Sorry, zero matrix or null matrix generally denoted by capital O ने हा denote करतात. Okay. Capital O ने. Null matrix or zero matrix denoted by capital O. So next type आहे square matrix. Square matrix. Okay. Square matrix. A matrix having equal number of rows and columns is called square matrix. Okay. A matrix having equal number of rows and columns is called square matrix. ज्या मॅट्रिक्समध्ये रो आणि कॉलम हे सेम असतील त्या मॅट्रिक्सला आपण काय म्हणतो? स्क्वेअर मॅट्रिक्स असं म्हणतो. म्हणजे त्या मॅट्रिक्सची ऑर्डर काय कोणत्या फॉर्ममध्ये राहील? m क्रॉस m और n क्रॉस n. म्हणजेच काय? m equals to n. A matrix
having equal number of rows and equal number of column is called square matrix. Suppose consider matrix A equals to 1 2 3 4 5 6 -3 -2 -1. या मॅट्रिक्सची ऑर्डर किती राहील? यामध्ये किती रो आहेत? 3 रोज 3 कॉलम. म्हणजे मॅट्रिक्स ए इज अ स्क्वेअर मॅट्रिक्स ऑफ ऑर्डर 3/3. हिअर m इक्वल्स टू 3 n इक्वल्स टू 3. म्हणजेच काय? m इक्वल्स टू n. ओके. नेक्स्ट डायगोनल एलिमेंट. डायगोनल एलिमेंट आर जनरली डिफाईन फॉर ओनली अ स्क्वेअर मॅट्रिक्स. यामध्ये जे डायगोनल एलिमेंट आहेत, डायगोनल एलिमेंट हे फक्त स्क्वेअर मॅट्रिक्ससाठीच डिफाईन केले जातात. ओके. तर यामधील डायगोनल एलिमेंट कोणत्या फॉर्ममध्ये राहतील? हे A11 A22 A33 अप टू AI और ANN और AM. A11 A22 या एलिमेंटची पोझिशन काय राहील? A11. या एलिमेंटची सेकंड रो सेकंड कॉलम A22. नेक्स्ट -1 या एलिमेंटची पोझिशन A33. जर का स्क्वेअर मॅट्रिक्स ऑफ ऑर्डर n/n और m/m असेल तर त्यामधील डायगोनल एलिमेंट किती राहतील? A11 A22 A33 अप टू ANN और AM. हे झाले त्याचे डायगोनल एलिमेंट. ओके. सो नेक्स्ट टाईप आहे डायगोनल मॅट्रिक्स. डायगोनल एलिमेंट आपण बघितलं काय राहते? A11 A22 A33 अँड सो ऑन अप टू AM और ANN. ओके. आता आपण पाहणार आहोत डायगोनल मॅट्रिक्स म्हणजे काय. अ स्क्वेअर मॅट्रिक्स in which every non-diagonal element is 0 is called diagonal matrix. सिंपल डेफिनेशन आहे. डायगोनल एलिमेंट कशाला असतात? स्क्वेअर मॅट्रिक्सला. डायगोनल एलिमेंट कशाला असतात? स्क्वेअर मॅट्रिक्सला. म्हणजेच काय? डायगोनल मॅट्रिक्स काय राहील? मग स्क्वेअर मॅट्रिक्सच राहील. पण त्यामधील नॉन डायगोनल एलिमेंट काय राहतील? हे 0 राहतील. फॉर एक्झाम्पल कन्सिडर अ स्क्वेअर मॅट्रिक्स ऑफ ऑर्डर 3/3. काय? स्क्वेअर मॅट्रिक्स ऑफ ऑर्डर 3/3 घेतला आपण. एव्हरी नॉन डायगोनल एलिमेंट, डायगोनलच्या अबव द डायगोनल अँड बिलो द डायगोनल एलिमेंट काय राहतील? 0. ओके. मग डायगोनल एलिमेंट हे काय राहतील? एनी नंबर. सपोज 1 2 3 1 2 3. हा काय झाला? डायगोनल मॅट्रिक्स ऑफ ऑर्डर 3/3. अनदर मॅट्रिक्स घेऊ आपण B इक्वल्स टू -2 -4. डायगोनल एलिमेंट फर्स्ट राईट करून घ्यायचे, बाकीचे एलिमेंट काय राहतील? 0. अ स्क्वेअर मॅट्रिक्स इन विच एव्हरी नॉन डायगोनल एलिमेंट इज 0 इज कॉल्ड डायगोनल मॅट्रिक्स. हे त्याचे एक्झाम्पल. ओके. यामध्ये डायगोनल त्यांनी राईट करून दिलेले आहेत. डायगोनल या मॅट्रिक्सचे डायगोनल एलिमेंट कोणते आहेत? 1 2 3. सिमिलरली या मॅट्रिक्सची ऑर्डर किती आहे? 2/2. बी मॅट्रिक्सचे डायगोनल कोणते आहेत? डायगोनल एलिमेंट -2 -4. ओके.
हे झाले टाईप्स ऑफ मॅट्रायसेस. आज आपण फर्स्ट 5 टाईप्स आपण बघितले. नेक्स्ट टाईप आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये घेणार आहोत. ओके, आजच्यासाठी एवढं सफिशियंट आहे. ओके, थँक्यू.